वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, आज मी गणपती बाप्पांना सर्वात प्रिय असलेला पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक बनवलेले आहे। तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। व्हिडिओ थोडा मी लेट पोस्ट करत आहे, त्याकरता दिलगिरी असावी। तर फ्रेंड्स, मोदक बनवण्याकरता इथे मी काही टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर फ्रेंड्स, इथे आपण उकडीचे मोदक करत आहोत। तर उकडीचे मोदक करण्याकरता आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड करून घ्यायची आहे। त्यासाठी लागणार आहे तर गॅसवर मी कढई तापण्याकरता ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध असं घातलेलं आहे आणि 1 चमचा साजूक तूप देखील घातलेलं आहे। दूध घातल्यानं काय होतं फ्रेंड्स, आपले जे मोदक आहेत ना त्याची वरची कोटिंग आहे ती पांढरी शुभ्र बनली जाते आणि एकदम लुसलुशीत अशी बनली जाते। त्यामुळे आपल्या मोदकाच्या ज्या पाऱ्या असतात त्याला चिरा जाणार नाहीत आणि व्यवस्थित त्याच्या कळ्या पडतील। तर इथे छानपैकी पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी तांदळाची पिठी घालणार आहे उकड करण्यासाठी। तर तुम्ही इथे बघत असाल मी पाण्याला उकळी आल्यानंतरच पीठ घातलेलं आहे, म्हणजे आपली उकड ही व्यवस्थित उकडली जाईल, शिजली जाईल आणि त्याच्या व्यवस्थित पाऱ्या बनतील आणि त्याला कळ्या देखील व्यवस्थित पडतील, आपल्या पारीला चिरा जाणार नाही। तर अशा प्रकारे उकड मी शिजवल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनटं मी असंच गॅस बंद करून वाफलून घेणार आहे। त्यानंतर एकीकडे मी कढई तापण्याकरता ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे आणि इथे ओल्या नारळाचं तुम्ही किस करून घेऊ शकता अथवा मिक्सरमध्ये ग्राइंड करून देखील तुम्ही घेऊ शकता। इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि ते मिश्रण मी त्या तुपामध्ये छानपैकी परतून घेणार आहे। तर अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी परतत आहे आणि एकीकडे मी खायची 4 ते 5 पानं घेतलेली आहेत, त्याचं देठ काढून ते मिक्सरमध्ये असं जाडसर थोडंसं वाटून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे वाटून झाल्यानंतर जे मी मिश्रण परतत होते खोबऱ्याचं, त्याच्यामध्ये अर्धा वाटी दूध घालणार आहे। दूध घातल्यानं काय होतं फ्रेंड्स, आपलं जे ओला नारळ जो आहे ना तो परतलेला, तर तो असा त्याला एक सॉफ्टनेस येतो आणि छानपैकी मऊसूद होतो। त्यामुळे दूध घालून त्याला व्यवस्थित छानपैकी परतायचं आहे। त्यानंतर इथे मी 3 चमचे साखर घालणार आहे। साखर ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। या साखरेमध्ये मी विलायची देखील वाटलेली आहे, त्यामुळे इथे विलायची ही वेगळी मी दाखवलेली नाही आहे। तर अशा प्रकारे साखर घालून छान व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये काही मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे इच्छेप्रमाणे तुम्ही घालू शकता। त्यानंतर वाटलेले पानाचं मिश्रण देखील घातलेलं आहे आणि व्यवस्थित त्या मिश्रणाला सर्व मी परतून घेणार आहे आणि असं चांगलं कोरडं करणार आहे। तर इथे जी उकड मी काढून ठेवली होती, झाकून ठेवली होती 10 ते 15 मिनटं, ती एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्या उकडमध्ये त्या पिठामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालणार आहे। मीठ घातल्याने आपली जे मोदकाची वरची कोटिंग आहे ती अशी गारगार लागणार नाही आणि खाण्यासाठी चविष्ट लागेल। तर इथे अशा प्रकारे हे आपल्याला जे उकड आहे ती व्यवस्थित छानपैकी मळून घ्यायची आहे। आपल्याला जेवढी आपण उकड व्यवस्थित मळून घेऊ तेवढीच आपले मोदक हे छान बनतील, पाऱ्या तुटणार नाहीत आणि त्याला कळ्या देखील छानपैकी पडतील। तर अशा प्रकारे दोन्ही हाताने एकदम जोर लावून तुम्ही बघतच असाल मी म्हणजे पूर्ण माझं जे बळ आहे ना ते मी पूर्ण असं लावत आहे आणि व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। तर फ्रेंड्स, उकडीचे मोदक छान बनवण्यासाठी तुम्हाला जी उकड आहे ती व्यवस्थित शिजवून द्यायची आहे आणि व्यवस्थित छानपैकी मळून घ्यायची आहे। जेवढी जास्त तुम्ही उकड ही मळून घ्याल, पीठ मळून घ्याल, तेवढेच तुमचे मोदक हे व्यवस्थित पांढरे शुभ्र, त्याची पारी तुटणार नाही आणि त्याला कळ्या व्यवस्थितच बनणार। तर अशा प्रकारे मी इथे सर्व गोळा असा छानपैकी मळून घेतलेला आहे। मळलेलं जे पीठ आहे त्या पिठाला असं बोटाने दाबून तुम्हाला बघायचं आहे चिरा पडतायत की नाही। त्या चिरा जर पडल्या नाहीत तर आपलं पीठ हे छानपैकी मळलेलं आहे।
तर पीठ मळून झाल्यानंतर इथे मी एक एक करून असे छोटे गोळे बनवून घेणार आहे आणि त्याला दोन्ही तळहाताच्या मदतीने असं गोल आकार देऊन दोन्ही हाताच्या बोटांना तूप लावून त्याची मी अशी पारी बनवून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघतच असाल की मी कशी व्यवस्थित अशी आदर हाताने दोन्ही बोटांनी व्यवस्थित पारी करून घेत आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मोदक बनवण्याची कृती माझी चालू आहे। तोपर्यंत तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला एकदम पातळ पण नाही करायची आणि एकदम जाड पण नाही करायची, मध्यम आकाराची आपल्याला अशी पारी करून घ्यायची आहे। इथे तुम्हाला दिसतच असेल मी किती छानपैकी पारी बनवलेली आहे आणि कुठेही पारीला चिरा गेलेल्या नाहीत। तर इथे उकड ही छानपैकी झालेली आहे आणि पीठ देखील छान लुसलुशीत असं मळले गेलेलं आहे। तर अशा प्रकारे छान पारी बनवून झाल्यानंतर त्याला मी व्यवस्थित अशा दोन्ही बोटाच्या मदतीने अशा कळ्या पाडून घेणार आहे आणि कळ्या पाडून झाल्यानंतर त्यात चमच्याच्या मदतीने मिश्रण भरून घेणार आहे। मिश्रण हे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही भरू शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर इथे मी टाच पूर्ण मोदक भरून घेतलेला आहे आणि त्याला सर्व त्याच्या ज्या कळ्या आहेत ते एका बाजूने सर्व करून घेणार आहे आणि छानपैकी मोदक असा मी बंद करून घेणार आहे। तर जर सारण आपलं वर येत असेल तर त्याला बोटाच्या मदतीने आतमध्ये भरायचं आहे आणि मोदक असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे। तर इथे आपला मोदक हा बनून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता मोदकाला किती छान अशा कळ्या देखील आलेल्या आहेत आणि मोदक असा आपला पांढरा शुभ्र झालेला आहे। तर फ्रेंड्स, अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व मोदक ही करून घेणार आहे। उकडीचे मोदक करण्याकरता जे आपण तांदूळ वापरणार आहोत ते तांदूळ नवीन नसावेत, जुने असतील तर एकदम आपले छान मोदक बनले जातील। त्याकरता तुम्ही इंद्रायणी तांदूळ देखील वापरू शकता किंवा बासमती तांदूळाचा तुकडा असतो ना, तेही तुम्ही वापरू शकता। पण असे मोकळे सुळसुळीत होणारे तांदूळ वापरायचे नाहीत, त्याने आपले मोदक व्यवस्थित बनले जाणार नाहीत, त्याला चिरा पडण्याची जास्त दाट शक्यता असते। त्यामुळे जेवढे चिकट आपला भात असा बनला जातो ज्या तांदळापासून, ते तांदूळ आपल्याला वापरायचे आहे। जसे की राशनचे जे तांदूळ मिळतात त्याचीही तुम्ही पिठी करू शकता किंवा इंद्रायणी तांदळाची देखील तुम्ही पिठी करू शकता। तर अशा प्रकारे इथे सर्व मोदक मी व्यवस्थित करून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे या सर्व मिश्रणाचे माझे 12 ते 13 मोदक असे बनवून मी तयार केलेले आहेत। फ्रेंड्स, तुम्हाला मी पारी करून आता मोदक दाखवला आहे आणि आता दाखवणार आहे तो पुरी लाटून। ज्यांना कोणाला पारी अशी बनवता येत नाही त्यांनी अशी पुरी लाटून देखील मोदक करू शकता। तर इथे मी एक आपल्या पिठाचा छोटासा गोळा घेतला आहे आणि त्याची मी अशा प्रकारे पुरी लाटत आहे। पुरी ही तांदळाची पिठी लावूनच आपल्याला लाटायचं आहे, नाहीतर ते आपलं असं खाली पीठ चिकटलं जाईल। तर अशा प्रकारे छोटीशी पुरी लाटून झाल्यानंतर त्यात आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा कळ्या पाडून त्याला बंद करायचं आहे। तर फ्रेंड्स, ही मोदकाची रेसिपी तशी साधी आणि खूप सोपी आहे, पण खूप जणांचे मोदक हे बिघडले जातात आणि ते व्यवस्थित बनले जात नाही, कारण की त्यांची उकड ही व्यवस्थित उकडली जात नाही आणि त्याला चिरा जातात किंवा त्यांचे मोदक फाटले जातात। तर अशा प्रकारे इथे तुम्ही बघतच असाल किती छानपैकी मोदकाला कळ्या पडलेल्या आहेत आणि असा गोलसर आपला मोदक तयार आहे। तर अशाच प्रकारे बाकीचे सर्व मोदक देखील मी असे लाटून बनवून घेणार आहे। तर फ्रेंड्स, इथे मी जे सारण वापरलं होतं त्या सारणामध्ये मी खायची जी पानं असतात ती घातली होती, त्याऐवजी तुम्ही मावा घालू शकता, साखरेऐवजी गूळ वापरू शकता किंवा अजून तुमच्या आवडीचे जे फ्लेवर आहे ते तुम्ही ॲड करून हे सारण बनवू शकता। पण सारण बनवताना एक लक्ष ठेवायचं आहे की सारण आपलं जास्त ओलसर नसावं, सारण हे आपलं कोरडं झालं पाहिजे, म्हणजे आपले मोदक हे छान व्यवस्थित बनले जातील। तर फ्रेंड्स, असे मोदक बनवून झाल्यावर गॅसवर मी एका कढईमध्ये पाणी तापण्याकरता ठेवलेलं आहे आणि त्यावर एक जाळी ठेवलेली आहे। त्या जाळीवर चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये सुती कपडा ठेवलेला आहे आणि त्या कपड्यावर अशा प्रकारे एक एक करून मी मोदक ठेवून घेणार आहे।
कढईमधलं जे पाणी आहे ना ते चांगलं आपल्याला उकळून द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला चाळणीमध्ये एक एक करून मोदक असे ठेवून घ्यायचे आहे. मोदकांना मी अशा प्रकारे केसर लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मोदक मी असे झाकण बंद करून चांगले 10 ते 15 मिनटं वाफलून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपले हे मोदक छानपैकी असे 10-15 मिनटं झाल्यानंतर मी उकडलेले आहेत आणि ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. त्यानंतर अशा उकडलेल्या आपल्या उकडीच्या मोदकाचा नैवेद्य मी गणपती बाप्पांना दाखवलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली, आपल्या उकडीच्या मोदकांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्याकडनं अजून कोणती नवीन दुसरी रेसिपी बघायची असेल तर तेही मला कळवा. तर अशा प्रकारे मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि माझी चतुर्थीची पूजा मी संपन्न केलेली आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. टाटा बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.